नवी मुंबईतील तुर्भे परिसरात मतदानादरम्यान गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। नवी मुंबईतील तुर्भे परिसरात मतदानादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तुर्भे येथील मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड गर्दी झाली। वारंवार बिघडणाऱ्या मतदान यंत्रांमुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। तुर्भेच्या नागरिकांचा आरोप आहे की संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब आणि निकृष्ट मतदान यंत्रणा मुद्दाम तुर्भे परिसरातच उपलब्ध करून देण्यात आली आहे। मनपा जशी तुर्भेच्या जनतेकडे दुर्लक्ष करते तसाच काहीसा अनुभव मतदान यंत्रणेनं येतोय, असा संतप्त सूर मतदारांमध्ये पाहायला मिळाला। यंत्रणा वेळेवर काम करत नसल्यानं मतदान प्रक्रिया मंदावली, त्यामुळे मतदारांमध्ये काहीशी नाराजी वाढली आहे। अनेक मतदारांनी निवडणूक प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणीही केली। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे सध्या अपडेट देत आहेत। राहुल, मतदान केंद्रावरचा गोंधळ आणि त्यानंतर मंदावलेली मतदानाची काहीशी स्थिती, सध्या काय परिस्थिती काय? आपण पाहतोय सकाळपासूनच 7:30 वाजल्यापासूनच आपण सगळ्या ह्या गोष्टीचा आढावा घेतो। म्हणजे पहिले तर सगळ्यात पहिला जो हा प्रकार होता तो निघा म्हणजे आपला प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणून सुरू होते। 28 प्रभाग म्हणजे 28 हा बेलापूर या ठिकाणी संपतो। पण या पुऱ्या एकंदरीत एरियामध्ये नेरूळ असेल, दिघा असेल, कोपरजणे असेल, अशा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी मशीन बंद पडले। एरोली सेक्टर 15 मध्ये सुद्धा एक तासाची मशीन बंद पडली, त्याच्यानंतर परत चालू झाली। परंतु लोकांना काही दुसरी पण कामं असतात, त्यामुळे तेवढ्या वेळ लोक ते थांबू शकत नाही आणि मशीन बंद पडल्यामुळे लाईन परत जास्त वाढत जाते आणि त्याच्यामुळे लोकांची त्या ठिकाणी गर्दी होती। परंतु आपण जर तुर्भ्याचा विषय घेतला तर तुर्भ्याचा हा थोडा स्लम एरिया असल्यामुळे आणि त्या ठिकाणी एकच मतदारांचं हे बूथ असल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आपण पाहताय काही लोकांनी बोललं सुद्धा आहे की तुर्भ्यामध्ये असंही लक्ष दिलं जात नाही, आता मशीन सुद्धा अशा प्रकारच्या दिल्या की सारख्या बंद पडतात आणि सारख्या मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांची त्या ठिकाणी गर्दी वाढते आणि साहजिक आहे गर्दी वाढल्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होते। ऊन थोडंसं वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी काही लोक उन्हात उभा राहून लाईन लावतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे नागरिकांची थोडी धावपळ उडाली आहे। त्यामुळे एनडीटीव्ही मराठीला काही लोकांनी कॉल करून सांगितलं की या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली, आपण यासाठी काहीतरी करावं। नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे निवडणूक आयोग लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणावर गैरप्रकारावरती लक्ष घालेल आणि तातडीनं हे बदल होतील अशी आशा आहे।